तर रायगडमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे। रायगडमधून आदिती तटकरे यांच्या नावाची चाचपणी केली जाते। अंतर्गत सर्व्हेमध्ये सुनील तटकरे यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आदिती तटकरे यांना उमेदवारी दिल्यास विजयाची खात्री आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपतील वरिष्ठांना आदिती तटकरे यांच्या विजयाची खात्री आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर अजूनही तोडगा नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, तटकरेंऐवजी आदिती तटकरे अशी एक चर्चा आहे। नक्कीच निखिल, की आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले, आचारसंहिता लागू झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीबाबतची आता जी मोठी बातमी जी समोर येते ती म्हणजे रायगडमधून तटकरेंच्या मुलीला उमेदवारीची चाचपणी सुरू झालेली आहे। रायगडमधून आदिती तटकरेंच्या नावाची चाचपणी होते। अंतर्गत सर्वेत सुनील तटकरेंचा जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजे त्यांना जर त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर जिंकून येण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती मिळते। तर आदिती उमेदवार दिल्यास विजयाची खात्री अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपतील वरिष्ठ नेत्यांना ही खात्री आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये याबाबत खलबत्ते होत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर सुद्धा अजूनही तोडगा निघालेला नाहीये आणि भाजप शिवसेनेमध्ये या जागेवरून आता रस्सीखेच होताना सुद्धा पाहायला मिळते। कोकणात भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे दोन्हीकडून नेते आपल्यासाठी सीट खेचण्यासाठी प्रयत्न करतायत। नारायण राणे त्या ठिकाणी आग्रही अशी माहिती आहे। तर शिंदे गटाकडून ही जागा नेमकी कुणाला दिली जाणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। किरण सामंत यांच्या नावाची चर्चा जरी असली तरी देखील अद्यापही यावरती शिक्कामोर्तब झालं नाहीये, त्यामुळे संघर्ष वाढतो असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर या दोन्ही महत्त्वाच्या जागा सुनील तटकरे यांच्याऐवजी आदिती तटकरे यांचं नाव सध्या या ठिकाणी चाचपून पाहिलं जात आहे। तसं रत्नागिरी सिंधुदुर्ग हा तिढा अद्यापही सुटलेला नाही।